बिस्किटासारखी खुसखुशीत शंकरपाळी बनवायची असेल तर ही व्हिडिओ नक्की बघा. इथे मी 8 कप मैदा घेतला आहे, त्यात थोडंसं मीठ टाकलं आहे आणि 1 कप दूध टाकून त्याच्यामध्ये 1 कप तूप टाकलं आहे, 1.5 कप साखर टाकली आहे. तर साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. चांगले मिक्स करून घ्यायची आहे आणि मग थोडं थंड झाल्यावरती त्या मैद्यामध्ये मिक्स करायचे आहे. मी ज्या दाखवल्याप्रमाणे छान असे गोळे तयार करून घ्यायचे आहे. थोडंसं जर कमी पडलं तूप तर तुम्ही ह्याच्यामध्ये थोडं पाणी घालून असे 4 गोळे केले आहेत मी इथे आणि मग ते झाकून ठेवायचे आहेत गोळा आणि एक एक गोळे घेऊन लाटून घेऊन इथे शंकरपाळ्या कापून घ्यायच्या आहेत. तिथे मी कडा कापल्या आहेत आणि असे शंकरपाळ्याचा त्यांना आकार दिला आहे आणि असे एवढी जाडी ठेवायची आहे. इथे मी कढईत तेल तापत ठेवलं आहे. छोटासा गोळा टाकून बघितला आहे तेल तापलं आहे की नाही. तेल चांगलं तापलं की मग इकडे लो टू मीडियम गॅस ठेवून इथे तुम्ही शंकरपाळ्या तळून घ्यायच्या आहेत. बघा मस्त अशा खुसखुशीत शंकरपाळ्या तयार झाल्या आहेत.